Good morning, everyone. Today's subject is business law, and this is chapter number 11, contract of indemnity and contract of guarantee. First, we will see contract of indemnity, and, and afterwards, we will see the contract of guarantee. So, first is contract of indemnity. So, what is indemnity? Indemnity, the term indemnity simply means making somebody safe. It is compensation for damages or loss. इंडेमनिटी मध्ये काय केलं जातं तर एखाद्याला सेफ केलं जातं मेकिंग समबडी सेफ इट इज द कॉम्पन्सेशन फॉर damages or goods. Let's see the contract of indemnity. The contract of indemnity means where one party promises the other party to protect him from loss. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी मध्ये काय केलं जातं तर दोन पार्टीज असतात आणि त्या दोन पार्टीज मध्ये एक पार्टी दुसऱ्या पार्टीला असं प्रॉमिस करते की त्याला की तो दुसऱ्या पार्टीला लॉस जे काही होत आहेत त्यापासून तो प्रोटेक्ट करेल वाचवेल. टू इंडेमनिटी टू इंडेमनिफाय मीन्स टू सेव्ह फ्रॉम द लॉस. मग इंडेमनिफाय म्हणजे काय टू इंडेमनिफाय मीन्स टू सेव्ह फ्रॉम द लॉस. मग कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी मध्ये दोन पार्टीज असतात आणि त्या पार्टीज मध्ये एक पार्टी जी आहे ही दुसऱ्या पार्टीला प्रॉमिस करते दॅट that I will protect you from the losses. Let's see the definition. Section 124 defines contract of indemnity, a contract by which one party promises to save the other party from losses caused to him by the promiser himself or conduct of any other person. For example, आता ह्या कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटीचं एक बेस्ट एक्झाम्पल देता येईल दॅट इज इन्शुरन्स कंपनी. आता इन्शुरन्स कंपनी काय करते तर इन्शुरन्स कंपनी ही लोकांना प्रोटेक्ट करते. त्यांना जे काही लॉसेस होत आहेत किंवा त्यांना जे डॅमेजेस होत आहेत तर त्यांना जेव्हा लॉस होईल किंवा त्यांना जेव्हा डॅमेज होईल तर त्यापासून इन्शुरन्स कंपनी जी आहे त्यांचा लॉस हा भरून काढते किंवा कॉम्पन्सेट करते. सो इंडेमनिटी कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी मध्ये काय म्हटलंय तर यामध्ये दोन पार्टीज आहेत आणि या दोन पार्टीज मध्ये असं कॉन्ट्रॅक्ट केलं जातं की त्यामध्ये एक पार्टी जी आहे हे दुसऱ्या पार्टीला त्याला जे काही डॅमेजेस होत आहेत त्याला काही लॉसेस जे होत आहेत तर त्यापासून तो प्रोटेक्ट करेल किंवा त्याला जे काही लॉस होतात त्यापासून तो कॉम्पन्सेट करून देईल त्याला. सो बेस्ट एक्झाम्पल आहे त्याचं इन्शुरन्स कंपनी. इन्शुरन्स कंपनीज काय करतात तर लोकांना पॉलिसीज देऊन त्यांना जे काही लॉसेस होत आहेत त्यापासून त्यांना वाचवतात. जर त्या पर्सनला लॉस झाला तर तो लॉस हा इन्शुरन्स कंपनी भरपाई भरून देते, नुकसान भरपाई देत असते. सो लेट्स सी सो दीज आर द पार्टीज. आता कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी मधले दोन पार्टीज आहेत. फर्स्ट इज इंडेमनिफायर अँड नेक्स्ट इज इंडेमनिटी होल्डर. Indemnifier means the person who gives promise, and indemnity holder means the person to whom promise is given. Indemnifier म्हणजे कोण पर्सन आहे तर द पर्सन हु गिव्स प्रॉमिस. तो असा पर्सन की जो लॉसेस आहेत ते कॉम्पन्सेट करणार आहे किंवा जे नुकसान भरपाई देणार आहे दॅट इज इंडेमनिफायर. अँड इंडेमनिटी होल्डर मीन्स द पर्सन टू whom promise is given. इंडेमनी होल्डर म्हणजे कोण आहे तर असा पर्सन की ज्याचं नुकसान भरून दिलं जाणार आहे किंवा ज्याचं नुकसान होतंय दॅट इज इंडेमनिटी होल्डर. द पर्सन टू हुम प्रॉमिस इज गिव्हन, ज्याला प्रॉमिस दिलेलं आहे की तुझं नुकसान मी भरून काढेल तो पर्सन. So let's see the essentials of this contract of indemnity. First is loss to promise. The wording clearly suggests that under the contract of indemnity, the promisee or the indemnity holder. आता indemnity holder ला promisee असंही इथे म्हटलेलं आहे. So indemnity holder that is promisee and indemnifier that is promiser. So the wording clearly suggests that under the contract of indemnity, the promisee or indemnity holder must have actually suffered a damage or loss before he can hold the promise liable for actual loss.
आता कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटीचा फर्स्ट इसेन्शियल काय आहे की कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी केव्हा एक्झिस्ट होईल, जेव्हा त्या इंडेमनिटी होल्डरला, त्या प्रॉमिसीला ऍक्च्युली काहीतरी लॉस किंवा ऍक्च्युली काहीतरी डॅमेज होईल, तेव्हा हे प्रॉमिस जे आहे, तेव्हा हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे एक्झिस्ट होणार आहे. विदाउट एनी डॅमेज, विदाउट एनी लॉस हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे एक्झिस्ट होणार नाही. बिकॉज इंडेमनिटी म्हणजेच काय, तर जेव्हा लॉस होईल तेव्हा तो भरून दिला जाईल किंवा तेव्हा लॉस झाल्यानंतर त्याची नुकसान भरपाई देईल. जर लॉसच झाला नाही तर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही. सो इथे लॉस जर झाला तरच हे कॉन्ट्रॅक्ट एक्झिस्ट होईल. So the indemnity holder must have actually suffered a damage or loss. Next is an object or consideration must be lawful. The object or consideration of contract of indemnity must be lawful, otherwise it cannot be enforced. जे consideration आहे मग ते cash मध्ये असेल किंवा in kind, ते consideration जे आहे हे lawful असलं पाहिजे, otherwise it cannot be enforced. जर consideration lawful नसेल तर हे contract enforceable होणार नाही. That is why the object or consideration of this contract of indemnity must be lawful. ते कायद्याला धरून असणारं असलं पाहिजे. So consideration must be lawful. Next is, third point is parties. There are two parties in the contract of indemnity. मग आता indemnity contract मध्ये दोन parties आहेत. The person who promises to make good the loss is called indemnifier. असा पर्सन की जो नुकसान भरपाई देणार आहे, ज्याने प्रॉमिस केलंय की लॉस झाला तर तो मी भरून देईन, दॅट इज इंडेमनिफायर, दॅट इज द प्रॉमिसर. अँड द पर्सन टू whom the loss is made good is known as indemnity holder. मग इंडेमनिटी होल्डर कोण आहे, तर असा पर्सन की ज्याला ऍक्च्युली लॉस सफर करावा लागतोय आणि ज्याला प्रॉमिस दिलेले आहे, प्रॉमिसरने त्याला प्रॉमिस दिलेला आहे की येस, तुझा लॉस मी जो आहे हा कॉम्पन्सेट करून देईन. मग ज्याला लॉस होतोय आणि ज्याला त्याचं कॉम्पन्सेशन मिळणार आहे, दॅट इज द पर्सन, दॅट इज द इंडेमनिटी होल्डर, दॅट इज द प्रॉमिसी. सो कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी मध्ये दोन पार्टीज आहेत, इंडेमनिफायर अँड इंडेमनिटी होल्डर. इंडेमनिफायर मीन्स असा पर्सन जो प्रॉमिस करतोय की लॉस झाला तर तो तो भरून काढेल किंवा त्याची नुकसान भरपाई तो पर्सन देईल, दॅट इज इंडेमनिफायर. आणि इंडेमनिटी होल्डर मीन्स ज्याला ते प्रॉमिस मिळतंय किंवा ज्याला प्रॉमिस केलेलं आहे की ज्याचा लॉस हा भरून काढण्यात येईल, दॅट इज इंडेमनिटी होल्डर. नेक्स्ट पॉइंट इज एक्सप्रेस और इम्प्लाइड. सो दिस द कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी कॅन बी एक्सप्रेस्ड और इम्प्लाइड. आता हे जे कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी आहे, इट कॅन बी ओरल और रिटर्न और मे बी इट इज इम्प्लाइड. मग आता हे जे कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी आहे हे एक्सप्रेस मध्ये सुद्धा असू शकतं. एक्सप्रेसिव्ह कॉन्ट्रॅक्ट मीन्स ते ओरली असेल एक्सप्रेस केलेलं किंवा ते रिटर्न फॉर्म मध्ये असेल. और इम्प्लाइड मीन्स, इम्प्लाइड म्हणजे काय, तर इथे रिटन किंवा ओरल नाही, बट द वे ऍक्टिंग, जे बिहेवियर आहे किंवा त्यांनी इम्प्लाइडली तसं सजेस्ट केलंय. इम्प्लाइडली म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचं ओरल किंवा रिटन नाही, बट त्यांच्या बिहेवियर मधून किंवा त्यांच्या ऍक्ट, त्यांनी जे इनॅक्ट करतात त्यांच्या हालचालींवरून तसं ते जाणवून दिलं जातं, दॅट इज इम्प्लाइड. So contract of indemnity can be oral or written or may be inferred from the behavior or conduct. Next is operation of law. Duty to indemnity may arise by operation of law in case of contract. Rights of indemnity holder. आता इंडेमनिटी होल्डर मीन्स प्रॉमिसी. इंडेमनिटी होल्डर म्हणजे कोण, तर ज्याला लॉस होतोय आणि असा पर्सन की ज्याला प्रॉमिस दिलेला आहे प्रॉमिसरने, प्रॉमिसरने प्रॉमिसीला प्रॉमिस दिलेला आहे की त्याचा जो लॉस होतोय तो, त्याची नुकसान भरपाई त्याला मिळेल. सो राईट्स ऑफ इंडेमनिटी होल्डर. मग त्या प्रॉमिसीचे कोणते कोणते राईट्स आहेत ते आपण बघूया. फर्स्ट इज ऑल डॅमेजेस. Indemnity holder is entitled to recover all the damages.
मग इंडेमनिटी होल्डर जो आहे हा त्याचे सगळे डॅमेजेस हा रिकव्हर करून घेऊ शकतो, रादर तो रिकव्हर करून घेतो, which he might have been compelled to pay suit in respect of matter covered by the contract. मग आता कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी मध्ये इंडेमनिटी होल्डरला राईट्स दिलेले आहेत. त्या राईट्स मध्ये त्याला जेवढे डॅमेजेस होत आहेत, त्याला जो काही लॉस सफर करावा लागतोय, तर तो तेवढा लॉस आणि तेवढे जे डॅमेजेस आहे हा तो रिकव्हर करून घेऊ शकतो. नेक्स्ट इज ऑल कॉस्ट. He is entitled to all cost which he might be compelled to pay in any suit of indemnity. त्याचप्रमाणे त्याला जे काही कॉस्ट जे आहेत त्या सुद्धा तो रिकव्हर करून घेऊ शकतो. Then all sums. He has a right to claim all the sums which he may have paid under terms of compromise in any such suit. मग आता हा जो इंडेमनिटी होल्डर आहे तो त्याचे डॅमेजेस, त्याला ज्या काही कॉस्ट इन्कर्ड कराव्या लागल्या किंवा त्याचे जे काही सम्स असतील हे सगळे तो रिकव्हर करून घेऊ शकतो. सो दीज आर द राईट्स ऑफ इंडेमनिटी होल्डर. सो इथे कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी जो आहे हा आपला संपलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी मध्ये आपण काय बघितलं, तर contract of indemnity means where one party promises the other party to protect him from loss. सो इंडेमनिटी, कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी मध्ये काय म्हटलं, इथे दोन पार्टीज असणार आहेत आणि या दोन पार्टीज पैकी एक पार्टी जी आहे ही प्रॉमिस करते दॅट ही विल प्रोटेक्ट द अदर पार्टी फ्रॉम लॉसेस. की तो पार्टी जो आहे हा दुसऱ्या पार्टीला लॉसेस किंवा डॅमेजेस जे काही होत आहेत त्यापासून प्रोटेक्ट करेल. प्रोटेक्ट करेल म्हणजे काय, तर त्यांचा जे लॉसेस होत आहेत त्याची नुकसान भरपाई तो करून देईल. यामध्ये दोन पार्टीज आहेत. इंडेमनिफायर मीन्स द पर्सन हु गिव्स प्रॉमिस. असा पर्सन की जो प्रॉमिस करतोय, दॅट इज इंडेमनिफायर ऑर प्रॉमिसर. अँड नेक्स्ट पार्टी इज इंडेमनिटी होल्डर मीन्स द पर्सन टू हुम प्रॉमिस इज गिवन. असा पर्सन की ज्याला प्रॉमिस दिलेला आहे प्रॉमिसरने, दॅट इज इंडेमनिटी होल्डर. So next we will see the contract of guarantee. Next is contract of guarantee. So guarantee means a formal assurance that certain condition will be fulfilled. Let's see the contract of guarantee. A contract of guarantee is the contract to perform the promise or discharge the liability of third person in case of his default. आता गॅरंटी मध्ये काय केलं जातं, इथे कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. आता गॅरंटी हा वर्ड आपण बरेचदा यूज केलेला आहे. गॅरंटी म्हणजे आपण काय देतो, तर एक ॲश्युरन्स देतो. आता कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी मध्ये काय म्हटलंय, तर इथे या कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी मध्ये 3 पार्टीज आहेत. त्या 3 पार्टीज मध्ये एक पार्टी जो आहे दुसऱ्या पार्टीला सांगतोय की त्याला लोन हवं आहे. ओके, आणि जो दुसरा पार्टी आहे तो त्याला लोन देतोय. मग पहिल्या पार्टीने काहीतरी ॲश्युरन्स दिला पाहिजे की त्याला लोन जे आहे परतफेड तो करेल. मग इथे थर्ड पार्टी जो आहे हा त्याच्या बदली ॲश्युरन्स देतो की फर्स्ट पार्टीने जर तो लोन ते फुलफिल करू शकला नाही किंवा त्याची परतफेड करू शकला नाही, त्याची लायबिलिटी जी आहे तो कम्प्लीट करू शकला नाही, तर त्याच्या बदली जो थर्ड पार्टी आहे हा त्याची जी लायबिलिटी आहे ती फुलफिल करेल. दॅट इज द गॅरंटी. सो गॅरंटी मध्ये काय केलं जातं, तर इथे एक ॲश्युरन्स दिला जातो आणि तशा ज्या कंडिशन्स आहेत ह्या फुलफिल केल्या जातात. लेट्स सी, आपण त्यातला एक थिओरिटिकल पार्ट जो आहे तो बघूया. So contract of guarantee means a contract of guarantee is the contract to perform the promise or discharge the liability. Perform the promise, त्याचं जे प्रॉमिस आहे हे परफॉर्म केलं जातं, or discharge the liability of third person. इथे जी लायबिलिटी आहे डिस्चार्ज केली जाते of third person in case of his default. Let's see. So the parties, the person who gives guarantee is called surety. जो पर्सन गॅरंटी देतोय त्याला काय म्हटलंय, तर शुअरिटी. द पर्सन फॉर हुम द गॅरंटी इज गिवन
is called principal. Principal debtor. ज्या पर्सन साठी गॅरंटी दिलेली आहे त्याला काय म्हटलेलं आहे तर डेटर. अँड द पर्सन टू whom the guarantee is given is called creditor. ज्या पर्सनला गॅरंटी दिलेली आहे दॅट इज द क्रेडिटर. आपण एक एक्झाम्पल बघूया. सी एक एक्झाम्पल बघूया. ए पर्सन, बी पर्सन अँड सी पर्सन. ओके, इथे 3 पार्टीज आहेत, ए पर्सन, बी अँड सी. ए जो आहे, ए पर्सनला लोन हवंय. कोणाकडून तर बी पर्सन कडून. बी कडे पैसे आहेत. ए ला लोन हवंय बी कडून. मग ए पर्सन काय म्हणणार की त्याला लोन हवंय आणि बी पर्सन जो आहे हा त्याला लोन देणार आहे. पण ए पर्सन जो आहे याला काहीतरी ॲश्युरन्स त्याला द्यायचं आहे. ॲश्युरन्स कशासाठी तर जर हा ए पर्सन जो आहे हा त्याला ते लोन परत फेडू शकला नाही किंवा त्याला जे नुकसान त्याला जे लोन आहे लोनची परतफेड करायला पाहिजे. त्याने जेवढी आता 10,000 रुपीज जर त्याने लोनने घेतलेले आहेत तर त्याला ते 10,000 रुपीज त्याला बी ला परतफेड करायला हवे. पण जर हा ए पर्सन ते 10,000 रुपीज परतफेड करू शकला नाही देन व्हॉट. त्याला सो ह्या बी पर्सनला काहीतरी ॲश्युरन्स पाहिजे. तो पैसे देणार आहे, तो लोन प्रोव्हाइड करणार आहे म्हटल्यावर त्याला काहीतरी ॲश्युरन्स पाहिजे. सो एने काय म्हटलं तर इथे एक सी पर्सनला त्याने आणलं आणि त्याने काय म्हटलंय तर हा शुअरिटी आहे. आणि हा जो सी पर्सन आहे त्याने सांगितलंय की बी पर्सनला त्याने सांगितलं की तुम्ही ए पर्सनला लोन द्या 10,000 रुपीजचं आणि जर ए पर्सन ते 10,000 रुपीज परतफेड करू शकला नाही तर त्याची जी लायबिलिटी आहे हा जो सी पर्सन आहे तो कम्प्लीट करेल. मीन्स काय तर याने त्याची शुअरिटी जी आहे ही घेतलेली आहे. त्याने त्याची गॅरंटी जी आहे ही दिलेली आहे. सो इथे ए ला लोन मिळणार आहे बी पर्सन कडून 10,000 रुपीजचं आणि जर हा ए पर्सन बी ला ते लोन परतफेड करू शकला नाही देन व्हॉट. देन हा जो सी पर्सन आहे हा जो शुअरिटी आहे त्याला ती लायबिलिटी जी आहे हा बी पर्सनला तिची जी लायबिलिटी आहे ती फुलफिल करणार आहे. सो द पार्टीज. सो यामध्ये पार्टीज कोण कोण होतील तर ए जो पर्सन आहे हा प्रिन्सिपल डेटर असेल. याला पैशांची गरज आहे. आपण याच एक्झाम्पल मध्ये बघितलं याला लोन हवं होतं. सो दिस इज द प्रिन्सिपल डेटर. हा बी पर्सन जो आहे याच्या बी पर्सन कडून ए जो आहे हा लोन घेणार आहे. सो बी इज क्रेडिटर. आणि सी जो आहे सी ने गॅरंटी दिलेली आहे की हा पैसे देईल पण जर ह्याने पैसे नाही दिले तर त्याच्या बदल्यात मी देईन. सो दिस सी पर्सन इज surety. So first principal debtor means the person in respect of whose default the guarantee is given. Creditor means the person to whom guarantee is given. Surety means the person who gives the guarantee is called surety. So I guess इथे सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत या 3 कन्सेप्ट इथे क्लिअर झाल्या असतील. सो ए जो पर्सन आहे याला लोन हवंय. बी पर्सन लोन प्रोव्हाइड करणार आहे आणि हा सी पर्सन जो आहे हा शुअरिटी आहे. शुअरिटी का आहे तर ए ने घेतलेलं जे लोन आहे हा हे लोन हा पर्सन फुलफिल करू शकला नाही तर त्याच्या बदल्यात जी लायबिलिटी आहे हा शुअरिटी कम्प्लीट करेल. त्याने ही गॅरंटी कोणाला दिली आहे तर क्रेडिटरला मीन्स बी पर्सनला त्याने दिलेली आहे. सो ए इज प्रिन्सिपल डेटर, बी इज क्रेडिटर and C is surety. Let's see the essentials of this guarantee. First is parties. In the contract of guarantee, there are 3 parties involved. First is creditor, next is principal debtor, and third is surety. मग या कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी मध्ये 3 पार्टीज इन्व्हॉल्व आहेत. फर्स्ट इज प्रिन्सिपल डेटर.
The next is creditor and third is surety. क्रेडिटर म्हणजे कोण आहे? क्रेडिटर मीन्स द पर्सन टू हुम गॅरंटी इज गिवन, ज्याला गॅरंटी दिलेली आहे. देन प्रिन्सिपल डेटर, ज्याच्यासाठी गॅरंटी दिली होती, आणि जो शुअरिटी आहे, ज्याने गॅरंटी दिलेली आहे. नेक्स्ट इज लायबिलिटी. The primary liability of the payment of debt is the principal debtor. If he fails to pay, then secondary liability on surety. आता कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी मध्ये लायबिलिटी कोणाची आहे? तर या कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी मध्ये 3 पार्टीज इन्व्हॉल्व असतात. यामध्ये एक पर्सन जो आहे हा लोन प्रोव्हाइड करतोय, दुसरा पर्सन आहे जो त्याने लोन घेतलेला आहे. मग यामध्ये प्रायमरी लायबिलिटी कुणाची असेल? तर प्रिन्सिपल डेटरची, ज्याने लोन घेतलेलं आहे त्याची पहिली लायबिलिटी आहे. त्याने सगळं लोन ते पूर्ण करायला पाहिजे. बट जर त्याने ही फेल्स टू पे, जर तो फेल झाला, जर तो तेवढं लोन परतफेड करू शकला नाही, तर जी लायबिलिटी आहे ही शुअरिटीची असते. म्हणजे जेव्हा प्रिन्सिपल डेटर लायबिलिटी फुलफिल करू शकत नाहीये, त्याला ते पेमेंट करता येत नाहीये, अशा वेळेला शुअरिटी जो आहे हा याची लायबिलिटी ती होणार आहे, त्याला तेव्हा ते पेमेंट हे करावं लागणार आहे. सो आता कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी केव्हा एक्झिस्ट होईल? जेव्हा तो त्याने गॅरंटी दिलेली आहे शुअरिटीने. थर्ड essential is interest. The two parties, namely creditor and debtor, has interest in contract, but surety has no interest in contract. आता ह्या 3 पार्टीज पैकी 2 पार्टीजना इंटरेस्ट आहे, बिकॉज क्रेडिटर म्हणजे जो लोन प्रोव्हाइड करतोय तो, डेटर जो लोन घेतोय तो, या 2 पार्टीजना यामध्ये इंटरेस्ट आहे. शुअरिटीला यामध्ये इंटरेस्ट नाहीये, बिकॉज त्याने गॅरंटी दिली आहे. जस्ट त्याने शुअरिटी दिलेली आहे, ॲश्युरन्स दिलाय की जर डेटर डेप्ट कंप्लीट करू शकला नाही, तर तो लायबिलिटी जी आहे ही कंप्लीट करणार आहे. सो यामध्ये इंटरेस्ट फक्त डेटर आणि क्रेडिटर या दोघांनाच आहे. नेचर. In case of contract of guarantee, there is an existing debt, the performance of which is guaranteed in future. सी, आता हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी, यामध्ये 3 पार्टीज इन्व्हॉल्व आहेत, आणि यामध्ये जी लायबिलिटी आहे, पहिली प्रायमरी जी लायबिलिटी आहे ही प्रिन्सिपल डेटरची आहे. सो आणि जर हा जो प्रिन्सिपल डेटर हा लायबिलिटी कंप्लीट करू शकला नाही, तर शुअरिटीला फ्युचरमध्ये त्याने जी काही गॅरंटी घेतलेली आहे, त्याने जी काही गॅरंटी दिलेली आहे, त्याने जो ॲश्युरन्स दिला होता की त्याने जर नाही पेड केलं तर मी ते लोन पेड करेन, मग त्याला फ्युचरमध्ये जर डेटर हा फेल झाला, डेटरला डेप्ट कंप्लीट नाही करता आली, तर त्या शुअरिटीला लायबिलिटी जी आहे ही फुलफिल करावी लागते. त्याला त्याचा जो परफॉर्मन्स आहे हा फ्युचरमध्ये त्याला करावा लागतो. The liability must be legally enforceable. If there is no liability, there cannot be contract of guarantee. आता लायबिलिटी मस्ट बी लिगली इन्फोर्सेबल, तिथे लायबिलिटी असली पाहिजे. जर आता अशी जर सिच्युएशन आली की त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 3 पार्टीज आहेत, एक प्रिन्सिपल डेटर जो लोन घेतोय, क्रेडिटर जो लोन प्रोव्हाइड करतोय, आणि शुअरिटी ज्याने गॅरंटी दिलेली आहे. याच्यामध्ये जर त्या प्रिन्सिपल डेटरने, ज्याने लोन घेतलेलं आहे, त्याने जर सगळी लायबिलिटी पूर्ण केली, तर तिथे ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे तिथे कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी जे आहे त्याला शुअरिटीला काहीच लायबिलिटी राहणार नाही, बिकॉज बिकॉज त्याची जी लायबिलिटी होती डेटरची, प्रिन्सिपल डेटरची, ती त्याने पूर्ण केली. सो इफ देअर इज नो सच लायबिलिटी, देअर कॅनॉट बी कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. जर शुअरिटीला काही लायबिलिटी नसेल, जर लायबिलिटीज तिथे नसेल कॉन्ट्रॅक्टमध्ये, तर तिथे कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी एक्झिस्ट होणार नाही. सो द लायबिलिटी मस्ट बी लिगली इन्फोर्सिएबल. The contract of guarantee must have all essentials of contract. मग कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी एक्झिस्ट होण्यासाठी त्याचे जे इसेन्शियल्स आहेत हे सगळे फुलफिल झाले पाहिजेत. मस्ट हॅव ऑल इसेन्शियल्स इन कॉन्ट्रॅक्ट. So these are the essentials.
काइंड्स ऑफ गॅरंटी. आता हे जे कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी आहे त्याचे सुद्धा काही डिफरंट काइंड्स आहेत. आपण वन बाय वन ते बघूया कोणते आहेत ते. फर्स्ट इज जनरल गॅरंटी. A general guarantee is the guarantee that is not addressed to specific person and cannot be enforced by anyone who act on it. आता जनरल गॅरंटी मध्ये असं काही स्पेसिफिक पर्सन साठी स्पेशली काही वेगळी गॅरंटी अशी दिलेली नाहीये. जनरल गॅरंटी इज द गॅरंटी. इट कॅन बी एन्फोर्स्ड बाय एनीवन हू ऍक्ट ऑन दिस. सो इट इज रिटन अंडरटेकिंग दॅट कॅन बी एन्फोर्स्ड बाय एनीवन. मग जनरल गॅरंटी मध्ये असं काही स्पेसिफिकेशन नाहीये. हे जनरली कोणासाठीही आहे. सो जनरल गॅरंटी कॅन बी एन्फोर्स्ड बाय एनीवन हू ऍक्ट ऑन दिस. याच्यासाठी काही स्पेसिफिक पर्सन इथे मेन्शन केलेला नाहीये. Absolute guarantee. It is a contract in which the guarantor promises that if debtor does not perform the principal obligation, the guarantor will perform some act, such payment of money for creditor. ऍब्सोल्यूट गॅरंटी मध्ये काय म्हटलंय तर इथे हे अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट आहे की ज्यामध्ये जो गॅरेंटर आहे, जो श्युअरिटी आहे, त्याने काय म्हटलंय, त्याने प्रॉमिस केलेलं आहे की जो डेटर आहे, प्रिन्सिपल डेटर, त्याने जर त्याचा परफॉर्मन्स जो आहे हा फुलफिल केला नाही, त्याने त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो दिला नाही किंवा त्याला जे पेमेंट आहे ते दिलं नाही, तर त्याच्या बदल्यात जो गॅरेंटर आहे तो ते परफॉर्मन्स कम्प्लीट करेल. त्याचं जे पेमेंट आहे, त्याची जी लायबिलिटी आहे, हा गॅरेंटर कम्प्लीट करेल फॉर क्रेडिटर. क्रेडिटरसाठी जो गॅरेंटर आहे तो लायबिलिटी कम्प्लीट करणार आहे. कोणाची लायबिलिटी? तर प्रिन्सिपल डेटरची. नेक्स्ट इज कंडिशनल गॅरंटी. A conditional guarantee is enforceable upon some contingency and the creditor must take necessary step to fix the liability for debtor. आता conditional guarantee. Conditional guarantee is enforceable on some contingencies. यामध्ये काही कॉन्टिंजन्सीज आहेत. मग त्या कॉन्टिंजन्सीज वर ही कंडिशनल गॅरंटी जी आहे ही इन्फोर्सेबल आहे. अँड द क्रेडिटर मस्ट टेक necessary step to fix the liability or of debtor. Next is specific guarantee. A specific guarantee is for single debt or specified transaction. इथे एक specified transaction आहे, special transaction. It comes to an end of discharge of contract. व इथे स्पेसिफिक गॅरंटी दिलेली आहे सिंगल डेप्ट और स्पेसिफाईड ट्रान्झॅक्शन. इथे स्पेशली त्या ट्रान्झॅक्शन साठी स्पेसिफिक गॅरंटी दिली जाते. अँड इट कम्स टू अन एंड ऑन डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट. मग ही गॅरंटी केव्हा संपेल? जेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज होईल, टर्मिनेट होईल, तेव्हा ती गॅरंटी तिथे संपणार आहे. Next point we will see that continuing guarantee. A continuing guarantee is the guarantee which extend to the series of transaction. That means two or more transaction. म्हणजेच काय तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन. मग आता ही कंटिन्युइंग गॅरंटी म्हणजे काय तर अशा प्रकारची गॅरंटी की ज्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन आहेत. सेक्शन 129 of Act lays down that a guarantee which extends to the series of transaction is called continuing guarantee. अशा प्रकारची गॅरंटी जी एक्सटेंड होते सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शन. जसे ट्रान्झॅक्शन वाढत आहेत, जसे दोन किंवा दोन पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन आहेत, तर तशा प्रकारे ती गॅरंटी जी आहे ही कंटिन्यू होते, पुढे वाढत जाते. दॅट इज द कंटिन्युइंग गॅरंटी. नेक्स्ट पॉइंट इज टर्मिनेशन और रिव्होकेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. मग आता हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे टर्मिनेट कशा प्रकारे केलं जाईल किंवा रिवोक. टर्मिनेशन मीन्स हे कॉन्ट्रॅक्ट केव्हा टर्मिनेट करता येईल, केव्हा संपवता येईल, रिवोक करता येईल.
टर्मिनेशन ऑर रिव्होकेशन. टर्मिनेशन म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला केव्हा संपवता येईल, त्याचा शेवट करता येईल, किंवा रिव्होकेशन मीन्स आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट केव्हा डिस्चार्ज करता येईल किंवा रद्द करता येईल. तर त्याचे काही इथे टाईप, इथे काही वन बाय वन स्टेप इथे दिलेले आहेत. टर्मिनेशन ऑर रिव्होकेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, आपण कशा प्रकारे हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे टर्मिनेट करू शकू किंवा रिव्होक करता येईल. टर्मिनेशन मीन्स शेवट करता येईल, संपवता येईल, किंवा रिव्होकेशन मीन्स ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे केव्हा रद्द करता येईल. फर्स्ट इज बाय नोटीस ऑफ रिव्होकेशन बाय शुअरिटी. अ कंटिन्युइंग गॅरंटी may at any time be revoked by surety. आता हे जे कंटिन्युइंग गॅरंटी जी आहे, कंटिन्युइंग गॅरंटी मध्ये काय केलं जातं, तर इथे जी गॅरंटी आहे ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन जे आहेत याच्या सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शन यामध्ये कंटिन्यू केली जाते. मग यामध्ये हे केव्हाही रिवोक करता येतं, रद्द करता येतं, रिवोक बाय शुअरिटी ॲज टू फ्युचर ट्रान्झॅक्शन्स एंटर इनटू प्रायर टू द नोटीस. मग हे कंटिन्युइंग गॅरंटीमध्ये कंटिन्युइंग गॅरंटी मे ॲट एनी टाइम बी रिवोक्ड बाय शुअरिटी. मग हे जे कंटिन्युइंग गॅरंटी कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे शुअरिटी केव्हाही रद्द करू शकतो किंवा केव्हाही बंद करता येतं ॲज टू फ्युचर ट्रान्झॅक्शन्स एंटर्ड इनटू प्रायर टू नोटीस. नेक्स्ट इज बाय डेथ ऑफ शुअरिटी. The death of surety operates in the absence of any contract, the contrary as a revocation of continuing guarantee so far as regards future transaction. जर इथे शुअरिटीची डेथ झाली तर अशा वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे टर्मिनेट करू शकतो, तसंही किंवा रिवोक इथे करता येतं. सो इन ॲब्सेन्स ऑफ एनी कॉन्ट्रॅक्ट टू द कॉन्ट्ररी as revocation of continuing guarantee so far as to regards future transactions. Next is by discharge of surety. Continuing guarantee is also revoked when the surety is discharged in any one of the following ways. By variation of contract without consent of surety. मग आता जो surety आहे हा केव्हा हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे डिस्चार्ज करू शकतो, तर बाय व्हेरिएशन इन कॉन्ट्रॅक्ट विदाउट कन्सेंट ऑफ शुअरिटी. शुअरिटीची कोणतेही कन्सेंट न घेता, त्याचा कोणताही ओपिनियन, त्याचा कोणताही कन्सेंट म्हणजे काय, तर त्याची संमती न घेता कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले गेले, जर कॉन्ट्रॅक्टमध्ये काही व्हेरिएशन्स केले गेले, तर शुअरिटी जो आहे हा कॉन्ट्रॅक्ट रद्द करू शकतो, डिस्चार्ज करू शकतो. बाय डिस्चार्ज ऑफ प्रिन्सिपल डेटर without the consent of surety. मीन्स इथे जो शुअरिटी आहे याचा कन्सेंट नसताना जर प्रिन्सिपल डेटरने डिस्चार्ज केलं, देन शुअरिटी जो आहे हा हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हा रिवोक करू शकतो. नेक्स्ट बाय कंपाऊंडिंग विथ प्रिन्सिपल डेटर विदाउट कन्सेंट ऑफ शुअरिटी. जर शुअरिटीचा कन्सेंट न घेता जो प्रिन्सिपल डेटर आहे आणि जो क्रेडिटर आहे यांनी त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काही अरेंजमेंट्स केल्या, त्यामध्ये काही चेंजेस केले, देन इथे जो शुअरिटी आहे हा ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे रिवोक करू शकतो. बाय क्रेडिटर्स ऍक्ट impairing surety's eventual remedy means if the creditor does not any act which against the right of surety, जर क्रेडिटर्सच्या ऍक्टमुळे क्रेडिटर जो लोन देणार आहे किंवा जो क्रेडिटर आहे या क्रेडिटरच्या ऍक्टमुळे जर शुअरिटीला किंवा त्याच्या शुअरिटीच्या त्याचे ज्या रेमेडीज आहेत तर त्याला जर काही हानी पोहोचत असेल, तर अशा वेळी हा जो शुअरिटी आहे हा ते कॉन्ट्रॅक्ट हे रिवोक करू शकतो, डिस्चार्ज इथे तो स्वतः करू शकतो. सो हे होते बाय डिस्चार्ज ऑफ शुअरिटी. यामधली कोणतीही कंडिशन आली तर अशा वेळेला तो जो शुअरिटी आहे हा कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज करू शकतो. सो हा आपला चॅप्टर होता कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी अँड गॅरंटी. कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी मध्ये 2 पार्टीज आहेत. आपण एक ओव्हरव्ह्यू बघूया चॅप्टरचा. कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी मीन्स
मेकिंग समबडी सेफ. कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी मध्ये एखाद्या पार्टीला सेफ केलं जातं. यामध्ये 2 पार्टीज आहेत, इंडेमनिफायर अँड इंडेमनिटी होल्डर. इंडेमनिफायर मीन्स असा पर्सन की जो प्रॉमिस करणारा आहे, जो प्रॉमिसर आहे की तो लॉस होण्यापासून वाचवेल. आणि इंडेमनिटी होल्डर मीन्स असा पर्सन ज्याला प्रॉमिस केलेलं आहे की त्याला वाचवलं जाईल लॉस होण्यापासून. त्याचे आपण इसेन्शियल्स बघितले. यामध्ये 2 पार्टीज आहेत. हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे एक्सप्रेस किंवा इम्प्लाइड असू शकतं. देन यामध्ये जर लॉस झाला तरच इथे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे एक्झिस्ट होणार आहे. बिकॉज लॉसच नाही झाला तर इथे कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी अराईज होणार नाहीये. बिकॉज लॉस झाला तर तो लॉस भरून द्यावा लागतो. जर लॉसच नाही झाला तर तो भरून द्यावा लागणार नाही. सो हे होते कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी. यामध्ये राईट आहेत इंडेमनिटी होल्डरला त्याचे सगळे डॅमेजेस भरून काढायचे किंवा त्याला ज्या काही कॉस्ट इन्कर्ड झाल्या आहेत किंवा त्याला जो काही डॅमेज तिथे झालाय, लॉस झालाय तेवढा तो भरून काढू शकतो. कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. गॅरंटी मीन्स द ॲश्युरन्स. कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी मध्ये ॲश्युरन्स दिला जातो आणि कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी मध्ये 3 पार्टीज आहेत, श्युअरिटी, प्रिन्सिपल डेटर अँड क्रेडिटर. प्रिन्सिपल डेटर, द पर्सन इन रिस्पेक्ट हुज डिफॉल्ट गॅरंटी इज गिव्हन, ज्याच्यासाठी गॅरंटी दिलेली आहे. क्रेडिटर, द पर्सन टू हुम गॅरंटी इज गिव्हन, ज्याला गॅरंटी दिलेली आहे. द पर्सन हु गिव्स गॅरंटी इज कॉल्ड श्युअरिटी, ज्याने गॅरंटी दिलेली आहे. आपण एक्झाम्पल बघितलं होतं, ए पर्सनला लोन हवंय बी पर्सन कडून. सो ए ला 10,000 रुपये हवेत बी पर्सन कडून. ए जो आहे हा प्रिन्सिपल डेटर आहे, बी जो आहे हा क्रेडिटर आहे आणि सी जो आहे हा श्युअरिटी आहे. बी ने काय म्हटलंय की तो 10,000 रुपये देईल पण त्याला काहीतरी श्युअरिटी पाहिजे. मग ए पर्सनने काय केलं, सी ला अप्रोच झाला आणि त्याला आणि सी पर्सनने काय म्हटलंय की येस, ए जर आहे हा ए पर्सन घेतलेल्या लोनची परतफेड करू शकला नाही तर त्याच्याऐवजी त्याची जी लायबिलिटी आहे ती सी पर्सन कंप्लीट करेल. म्हणजेच काय, त्याने श्युअरिटी दिलेली आहे, गॅरंटी जी आहे दिलेली आहे. सो ए इज प्रिन्सिपल डेटर, बी इज क्रेडिटर अँड सी इज श्युअरिटी. यामध्ये 3 पार्टीज आहेत आणि ते गॅरंटीचे पण काही टाइप्स आहेत. जनरल गॅरंटी, इन्फोर्स्ड बाय एनीवन. इथे जनरल मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. इथे कोणताही स्पेसिफिक पर्सन किंवा स्पेसिफिक ट्रान्झॅक्शन मेन्शन केलेलं नाहीये. ऍब्सोल्यूट गॅरंटी मध्ये काय, तर इथे जो गॅरंटर आहे त्याने प्रॉमिस केलेलं आहे की जो डेटर आहे तो त्याचा परफॉर्मन्स नाही देऊ शकला तर जो गॅरंटर आहे तो त्याचा परफॉर्मन्स देईल. म्हणजेच जो डेटरचा परफॉर्मन्स देऊ शकला नाहीये तो त्याच्या बदली गॅरंटर परफॉर्मन्स देईल. कंडिशनल गॅरंटी, यामध्ये काही कॉन्टिंजन्सीज आहेत तर त्या कॉन्टिंजन्सीज वरून इथे गॅरंटी जी दिली जाते. देन स्पेसिफिक गॅरंटी मीन्स फॉर स्पेसिफाईड ट्रान्झॅक्शन, काही स्पेसिफिक ट्रान्झॅक्शन साठी गॅरंटी दिली जाते. कंटिन्युइंग गॅरंटी मीन्स विच एक्सटेंड्स टू सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शन, 2 किंवा 2 पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन आहेत आणि त्याला कंटिन्युइंग गॅरंटी म्हणतात. तो जर श्युअरिटी भरपूर 2 किंवा 2 पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शनला तो गॅरंटर असेल, गॅरंटी दिली असेल. मग ते टर्मिनेट करण्याचे सुद्धा किंवा ते रिव्होक करण्याचे सुद्धा. टर्मिनेशन मीन्स ते जो कॉन्ट्रॅक्ट आहे ते संपवलं जातं, शेवट केला जातो. तर रिव्होकेशन मीन्स रद्द करण्यात येतं. बाय नोटीस ऑफ रिव्होकेशन बाय श्युअरिटी, श्युअरिटीने नोटीस देऊन सुद्धा कॉन्ट्रॅक्ट रिव्होक करता येतं किंवा श्युअरिटीची जर डेथ झाली तर सुद्धा ते कॉन्ट्रॅक्ट रिव्होक करता येतं, टर्मिनेट होऊ शकतं. अँड बाय डिस्चार्ज ऑफ श्युअरिटी. सो इथे आपला जो चॅप्टर आहे 11वा हा संपलेला आहे.